दादा काय सांगणार, सोने व चांदीच्या भावामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळतं आहे. कालचा सोन्याचा भाव आणि आजच्या सोन्याच्या भावामध्ये कितीची घसरण झाली, काय भाव आहे? आता सोन्याचे भाव 91,000पर्यंत आलेले होते. याच्या मागचे मुख्य कारण दोन होते. एक टॅरिफ रेट वॉर आणि रशिया युक्रेनचं युद्ध. पण एकीकडे टॅरिफ रेट जे लागणार होते 2 एप्रिलला त्याच्यात थोडी शिथिलता भेटायची शक्यता आहे. ट्रम्प ज्याप्रमाणे टॅरिफ रेट लावणार होते तर तेवढं न लागता थोडे टॅरिफ रेट कमी लागतील असं म्हटलं जात आहे. तर त्याच्यामुळे सोन्यामध्ये हा एक शॉर्टफॉल आलेला आहे. सोबतच डॉलरचे भाव जे आहे ते 86,000च्या वरती 86 रुपयाच्या वरती 86 रुपयाच्या वरती होते. ते आता 85च्या आसपास आलेले आहे. तर रुपी स्ट्रॉंग झालेला आहे. तर कुठेतरी बाकी मार्केट्स सुधारत आहे. म्हणून बॉन्ड मार्केट म्हणा, इक्विटी मार्केट म्हणा, इन्व्हेस्टमेंट ही गोल्डमध्ये प्रॉफिट बुकिंग होऊन बाकी मार्केटमध्ये वळली जाते. त्याच्यामुळे सोन्याचे भाव आज अचानक 1,000 रुपयाने कमी झालेले आहे. कालच्या आता रशिया युक्रेनचं आपण युद्ध जे सुरू होतं, ट्रम्पने त्याच्यात मध्यस्थी करून पीस ॲग्रीमेंट होईल अशी शक्यता आहे. आणि पीस ॲग्रीमेंट थोडाफार झालेला पण आहे. 30 दिवसाचा एक शॉर्ट पिरियड झालेला आहे. पण त्याच्यात जर अजून पीस ॲग्रीमेंट जर फायनल झालं तर हे सोन्याचे भाव जवळजवळ 5% कमी व्हायची शक्यता आहे. आगामी हो, एक शॉर्ट टर्म इफेक्ट आपण म्हणू शकता. रशिया युक्रेनची डील जी झाली होती परवा, त्याचाही हा एक इफेक्ट म्हणू शकता आपण. आगामी काळात सोन्या व चांदीच्या भावात घसरण होईल की वाढण्याचे चान्सेस जास्त आहे? आता टॅरिफ रेट जर नेगोशिएट झाले तर ऑफकोर्स रेट कमी होतील. आणि सोबतच रशिया युक्रेनचं युद्ध जर थांबलं तर हेवी प्रॉफिट बुकिंग होईल, हेवी सेलिंग होईल आणि सोन्याचे भाव 5% कमी व्हायची शक्यता आहे. दुपारची वेळ झालेली आहे, मात्र सराफ बाजारामध्ये ग्राहक वेटण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. कुठेतरी ग्राहकांना आशा लागलेली आहे सोन्याचे भाव अजून कमी होतील. भाव 91,000पर्यंत गेले होते. अचानक 1,000 रुपयाने कमी झाल्यावरती भाव अजून कमी होतील. याच्यामुळे ग्राहकांमध्ये एक थोडंसं भीती आहे की आपण आज घेऊन घेऊ आणि उद्या 2-3 हजाराने भाव कमी होऊन जातील. म्हणून सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे ग्राहकांची. काय सांगणार, आज सोन्याचे भाव हे 1,000 रुपयाने कमी झालेले आहेत, कसं वाटतंय आपल्याला? 1,000 रुपयाने कमी झाले ते तर चांगलंच आहे, थोडासा दिलासा आहे. पण 1,000 म्हणजे फारच कमी आहे. सर्वसामान्यांसाठी ही रक्कम म्हणजे लग्नात घ्यायला जे लागतं ते फार जास्त होऊन जाते. तर सरकारने कुठेतरी काहीतरी योजना करून सोन्याचे भाव कमी केले पाहिजे. कारण भारतामध्ये सोन्याचं लग्न सराईमध्ये देणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. मला असं वाटतंय की सोन्याचे भाव अजून कमी झाले तर सर्वसामान्यांचा फायदा होईल. खूपच फायदा होईल. म्हणजे आपल्या भारताची अर्थव्यवस्थेतही खूप फरक पडेल असं मला वाटतं व्यापाऱ्यांमध्ये. मागील गेल्या 3 ते 4 महिन्यांचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये सातत्यानं वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. 91,000 रुपये इतक्या विक्रमी उंचीवरती सोन्याचे दर जाऊन पोहोचलेले होते. मात्र गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. 91,000 वरचे दर हे आज 90,000वरती आलेले आहेत आणि आगामी काळात देखील सोन्याचे दर अजूनही घसरतील असा अंदाज सोने व्यावसायिकांनी व्यक्त केलेला आहे. या सगळ्याच्या पाठीमागील कारणांचा जर आपण विचार केला तर युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध आहे ते युद्धजन्य परिस्थिती काही प्रमाणात निवळली आहे. तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया सुधारलेला आहे आणि याचाच एकत्रित परिणाम म्हणून सोन्याचे दर हे घसरल्याचं मानलं जात आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.